या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली। किरीट सोमय्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। महसूल विभागाच्या कार्यालयाबाहेर त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केलंय। कोर्लेतील घोटाळ्याची माहिती न दिल्यानं त्यांनी हे आंदोलन सुरू केल्याचं कळतंय। आणि आता राज्यात शिवसेना भाजपचं सरकार असतानाही भाजप नेते किरीट सोमय्या यांना महसूल कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करावं लागतंय। कोर्लेतील प्रकरणाच्या संदर्भात माहिती न दिल्यानं महसूल विभागाच्या बाहेर म्हणजे मंत्रालयातील महसूल विभागाच्या दालनाबाहेर किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। त्यांनी या दालनाच्या बाहेर बसून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत कोर्लेमधील प्रकरणाच्या संदर्भातील कागदपत्र मिळत नाहीत, माहिती मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही असा पवित्राच खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतलेला आहे। कोर्लेतील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी या ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। किरीट सोमय्या हे कायमच आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे प्रकाश झोतात असतात, चर्चेत असतात आणि त्यातच आता मंत्रालयात गेल्यानंतर त्यांनी थेट महसूल विभागाचं जे दालन आहे त्या दालनाच्या बाहेर बसून घेतलंय आणि जोपर्यंत कोर्लेमधील 19 बंगल्यांच्या संदर्भातील प्रकरणाविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आंदोलन सुरू केल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, काय तपशील? आपण जर बघितलं तर आत्ता आपण महसूल कार्यालय जे आहे मंत्रालयातलं पहिल्या मजल्यावरचं तिथे आहोत, ज्याच्या बाहेर तुम्हाला माजी खासदार किरीट सोमय्या हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। त्यांनी मूक आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं दिली जात नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अर्ज केलेला होता कोर्लई गावातले जे 19 बंगले आहेत त्याच्या संदर्भातले खालील माहिती द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली होती। अलिबाग येथील कोर्लई गावात 19 बंगल्याचा घोटाळ्याचा संदर्भात महसूल मंत्रालयाने महसूल आयुक्त कोकण विभाग यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती। या 19 बंगल्यांची वास्तविकता काय ते तपासावी आणि याविषयीच्या फाईलच्या नोटिंग्सच्या ज्या प्रती आहेत त्या मला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती, परंतु त्यांची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही। सातत्याने आपण पाहतो की गेले 8-10 महिने ते या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतायत, परंतु त्याला कुठलेही यश हे सरकारी पातळीवर येताना दिसत नाहीये। महसूल विभागाअंतर्गत त्यांनी ही माहिती मागवली होती जी त्यांना अजूनही मिळालेली नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज ते या ठिकाणी मूक आंदोलन करतायत। त्यांनी मूक आंदोलन केलेलं असल्यामुळे ते इथे किती कालावधी असणार आहेत हे अजून आपल्याला कळू शकलेलं नाही, परंतु आत्ता आपण बघतो आहोत की किरीट सोमय्या मंत्रालयातल्या पहिल्या मजल्यावरच्या महसूल कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला बसलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे, म्हणजे मूक ठिय्या आंदोलन हे त्यांचं, ते कोणाशी संवाद साधणार नाहीयेत आणि मंत्रालयातील महसूल विभागाच्या दालनाच्या बाहेर त्यांनी त्यांच्या या ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। बघूयात आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतंय। यानंतर जाणून घेऊयात राज्यातल्या इतरही घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडणार असल्याचं भाकीत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलंय। स्थिर सरकारसाठी भाजप मोठा चमत्कार घडवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे, तसा दावा त्यांनी केलाय। महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे ते सत्यात उतरणारच असा छातीठोकपणे दावा त्यांनी केला आणि एकीकडे अजित पवार कोणताही राजकीय निर्णय घेणार नसल्याचं सांगत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार मात्र अजित पवार काहीतरी मोठा निर्णय घेणार असल्याचा दावा करू लागलेत आणि त्यामुळे अजित पवार भाजप शिवसेनेसोबत जाणार या चर्चांना आणखी उधाण आलंय। परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं की स्थिर राज्य आणि पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला असं काही ना काही चमत्कार महाराष्ट्रात करावा लागणार आहे। आणि आता आपण बघणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून 1 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय।
अकोला बाजार समितीत तुरीला सर्वाधिक दर मिळाला. 1314 क्विंटल तुरीची आवक झाली असून तुरीला प्रति क्विंटल 8905 रुपये दर मिळतोय. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अमरावतीमध्ये नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा खरेदी केंद्र असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात हरभरा फेकून निषेध केला. नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. हिंगोलीमध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऊस उत्पादकांचं आर्थिक नुकसान होत आहे. रसवंतीचा ऊस विकला जात नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय. उन्हाच्या कडाक्यामुळे आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे मेट्रो प्रशासनाने मेट्रो फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मेट्रो 7 आणि 2A या मार्गांवर सोमवारपासून आणखी 8 फेऱ्या सुरू होणार आहेत. नाशिक महापालिकेची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आणि बातम्या आणि घोषणा टॅबवर सायबर हल्ला करण्यात आला असून हॅकर्सने वेबसाईटवर हॅक इमेज अपलोड केली. सांगली महापालिकेकडून अनधिकृत डिजिटल बोर्ड हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मिरज आणि कुपवाडमधील विविध ठिकाणी असणारे वाढदिवसाचे डिजिटल बोर्ड, विविध शिक्षण संस्थांचे बॅनर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने ताब्यात घेतले. नंदुरबारमध्ये शनिवारी छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण होणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या स्थळी 1 लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून मंडप, पाण्याची सुविधा अशी व्यवस्था करण्यात आली. राज्यातील विविध पक्षांच्या 20 आमदारांच्या शिष्टमंडळाने जपानमधील तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी जपानचा दौरा केला. दरम्यान जपानमधील घनकचरा व्यवस्थापन, त्याचा पुनर्वापर प्रकल्पाचा अभ्यास करून असा प्रकल्प मीरा भाईंदरमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यात शासकीय कार्यालयातील हिरकणी कक्ष बंद करण्यात आलाय. नगर परिषदेत हिरकणी कक्षाचा वापर होत नसल्यानं हा कक्ष बंद करण्यात आलाय. तर पंचायत समिती कार्यालयात महिला कर्मचारी असूनही हिरकणी कक्ष न उभारल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कलिना लायब्ररीच्या कामातील घोटाळ्या प्रकरणावरील सुनावणी पुन्हा तहकूब करण्यात आली. छगन भुजबळ यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. बीडच्या परळी जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीत 32 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात आहेत. धनंजय मुंडेंची काही दिवसांपूर्वीच बिनविरोध निवड झाल्यानं इतर ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अहमदनगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत विखे आणि थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यामुळे राहता आणि संगमनेर बाजार समितीवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बुलढाण्यामध्ये खामगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात ठाकरे गटाला एकही जागा न दिल्यानं राष्ट्रवादीमधील काही नाराज उमेदवारांना सोबत घेऊन ठाकरे गट निवडणूक लढवतोय. परभणी जिल्ह्यातील 11 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी 1153 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यापैकी काही बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना, भाजप विरोधात लढणार असल्यानं चुरस पाहायला मिळते. यवतमाळच्या वणी बाजार समितीच्या निवडणुकीत 47 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या आता 18 जागांसाठी 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीत आमदार संजीव रेड्डी आणि खासदार बाळू धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली. अमरावतीमध्ये 12,000 समित्यांसाठी निवडणूक पार पडते. 216 जागांसाठी 557 उमेदवार मैदानात आहेत. 28 एप्रिलला मतदान होत असून निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक भागातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवू नये या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अरविंद भातांब्रे 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी आज उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी डॉक्टर भातांब्रे यांच्याशी चर्चा करून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हलणार नाही असा विश्वास देत उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. लातूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आराखड्यामध्ये उचित बदल करून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला धक्का लागणार नाही असा आराखडा तयार करावा अशी मागणी जी आहे ती अमित देशमुख यांनी यावेळी केली. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया.
सांगलीमध्ये लोकसभा प्रवास कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगली दौरा करतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोर कमिटी पदाधिकारी आणि नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सहकारी मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलावलंय। मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडते आणि या पार्श्वभूमीवर सर्व मंत्री मुंबईकडे रवाना झालेत। मराठा आरक्षणावरून खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। 2 दिवसात आरक्षण मिळवून देतो असं बोलायचे, मग आता काय झालं? आता सत्ताधारी गप्प का आहेत असा सवाल संजय राऊतांनी विचारला। सरकारने मराठा आरक्षणाबाबत विरोधकांना विश्वासात घेतलं नाही, मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे। तसंच खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी देखील अजित पवारांनी केली। राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच खारघर प्रकरणाचं राजकीय भांडवल करू नये, संजय राऊत कटुता वाढवत असतात, बोलताना तारतम्य बाळगावं असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। सोलापूर पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन या उपक्रमाला केंद्र सरकार विशेष पुरस्कार त्यांनी देऊ केलेला आहे। केंद्र सरकारने नागरी सेवा दिनी या उपक्रमाला पंतप्रधानांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आलं। सोलापूर शहरातील तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला। या वाढत्या तापमानामुळे अर्धा तास आधीच नमाज पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापुरातल्या शाही आलमगीर ईदगाह, पानगल हायस्कूल आणि आलमगीर ईदगाह इथे सकाळी 9 ऐवजी 8:30 वाजताच नमाज पठण करण्यात येणार आहे। रमजान निमित्त अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पोलीस दलाकडून इफ्तारचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरू आणि सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। धार्मिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। सांगलीच्या मिरजमध्ये आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली। गैरप्रकार टाळण्यासाठी धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य करण्यात आलं असून सर्व सण शांततेत साजरे करण्याचं आवाहन सांगली पोलिसांनी केलं। बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानं आगामी सिटाडेल सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान खास लुक केला आणि यावेळी प्रियंकानं लाल रंगाचा गाऊन परिधान केला असून प्रियंकाचा बोल्ड आणि क्लासी लुक इथं पाहायला मिळतोय। दिल्लीमध्ये ॲपलनं नवं स्टोअर लॉन्च केल्यानंतर टीम कुकने IPLचा सामना पाहिला। टीमने अभिनेत्री सोनम कपूर सोबत KKR विरुद्ध DCचा सामना पाहिला आणि यावेळी सोनमनं खास साडी लुक केला होता। सारा अली खान, संजय कपूर, करिश्मा कपूर यांच्या आगामी मर्डर मुबारक या सिनेमाच्या सेटवरील काही BTS फोटो समोर आलेत आणि ज्यात सिनेमातील इतर कलाकार देखील बघायला मिळतात। रमजानचा महिना सुरू असून अनेक कलाकार इफ्तारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात। अशातच सानिया मिर्झाने देखील आपल्या मुलासोबत इफ्तारीचा व्हिडिओ जो आहे तो शेअर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला।